की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप बीसीसीआयने देखील विचार करावा. पैशाच्या पुढे जाऊनही काही असतं, देशभक्ती असते. गेले अनेक महिने पाकिस्तान कसं आयसोलेट होईल ह्याच्यावर आपण विचार करत होतो. गेले अनेक महिने जगाला आपण सांगत होतो की IMFचं लोन असेल किंवा कुठचंही दुसरं लोन असेल, पाकिस्तानला देऊ नका, कारण पाकिस्तानमधूनच दहशतवाद पुढे येत आहे. आणि आज जर भाजपचं सरकार कदाचित केंद्रात असतं तर आपल्या देशाचा संघ हा पाकिस्तान बरोबर खेळला गेला नसता. पण दुर्दैव असं आहे की ती जी भाजपा, जी देशभक्तांची भाजपा होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती आज सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. आपल्याला आठवत असेल भाजपतले अनेक जे आता मंत्री आहेत आणि पदाधिकारी आहेत ते शाहिद आफ्रिदी वगैरे बरोबर कसे पार्टी करत होते. हे जे दुटोंडीपणा आता लोकांसमोर आलेला आहे. आणि माझं अजूनही मत आहे एशिया कप मध्ये आपण एकतर पाकिस्तानला बॉयकॉट करावं किंवा ह्याच्यातून बाहेर पडावं. कारण जागतिक पातळीवर आपण सांगत आहोत की पाकिस्तानच दहशतवादाच्या मागे आहे. ज्यांनी पहलगामचा हमला केला, ज्यांनी आधी देखील आपण पाहिले असतील आपल्या CRPF जवानांवर अटॅक केला होता, अनेक असे अटॅक झालेले आहेत. अशा दहशतवादाच्या देशांबरोबर आपण क्रिकेट खेळू शकतो का? बीसीसीआयने देखील विचार करावा. पैशाच्या पुढे जाऊनही काही असतं, देशभक्ती असते. बीसीसीआय प्रधानमंत्र्यांच्या वर आहे. तुम्ही सांगताय बीसीसीआय जवानांच्या शहादतच्या वर आहे. तुम्ही सांगताय सिंदूरच्या वर देखील बीसीसीआय. त्यांच्या हाताला तर रक्त लागेल, ते रक्तबंबाळ हाताने ते क्रिकेट खेळतील का?